महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी। मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने। आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाहीये। हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा, तुम्ही 23 सप्टेंबर पण बघा आणि 30 सप्टेंबर पण बघा। त्याच्यात ते काय म्हणतात पुढे, मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप याबाबतचा उर्वरित इष्टांक आणि नंबर 2 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित। एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही, पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते, बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं। पण तरी ते म्हणतायत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे MAIDC व PDKV अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असं हे सरळ सरळ लिहितात आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी, आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे, याच्यावर कुठली तारीख नाही आहे। आणि आता पुढची गंमत बघा, याच्या बेसिसवर हा 11 तारखेचा GR निघतो। 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या। एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि ही जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप घेतले गेलेत ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनच करण्यात आले।